हाय फ्रेंड्स, स्वप्ना गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण पौराणिक बोधकथा ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दानवीर अर्जुन. हो, किती वेळा वाचणार? अर्जुनचं लिहिलं आहे. मला माहीत आहे तुम्ही विचार करत असणार, आता हे काय अजून नवीन? तर ही आहे आजची नवीन दंतकथा. तर एका सकाळी श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नदी काठून चालत होते. अर्जुनच्या मनात काहीतरी धुसफूस चालू होती. आता अर्जुनच्या मनात धुसफूस आणि ते कृष्णाला कळणार नाही. असे कसे? उगाच नाही श्रीकृष्णाला मनमोहन म्हणत. तर श्रीकृष्णाने याचे कारण अर्जुनाला विचारले. अर्जुन म्हणाला, हे केशव, मला एक सांग की आजपर्यंत जो कोणी मला शरण आला यांचे मी प्राणपणाने रक्षण केले आहे. वेळप्रसंगी माझा जीवही धोक्यात टाकला, पण शरणार्थींच्या या केसालाही धक्का लागू दिला नाही. माझ्या दारावरून एक देखील याचक आजपर्यंत रिकाम्या हाती परत गेला नाही. इतके करून ही जेव्हा दानशूरपणाचा विषय येतो तेव्हा सगळे कर्णाला दानशूर म्हणतात. मला का नाही? माझ्यात अशी काय कमी आहे की लोक मला दानशूर म्हणत नाहीत? कमाल आहे ना? कर्ण वैतागला होता की मला सर्वश्रेष्ठ धनुर्धर का म्हणत नाही, आणि इकडे अर्जुन वैतागला आहे की त्याला दानशूर का म्हणत नाही. हाय रे, ही तुलना कोणाला स्वस्तपणे जगू देत नाही. तर अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण गोड हसले आणि म्हणाले, अगदी खरं, तू काय कर्णापेक्षा कमी थोडेच आहेस. काहीतरी केलं पाहिजे म्हणजे लोक तुला दानशूर म्हणतील. लोकांचा हा गैरसमज दूर केला पाहिजे. तसे पाहता श्रीकृष्णाचे म्हणणे अर्जुनाला नीटसे कळले नाही. तो आपल्याच गुंत्यात इतका गुरफटला होता की त्याने श्रीकृष्णाचे बोलणे नीट ऐकून घेतले नाही आणि उतावळा होत म्हणाला, हो, केलेच पाहिजे, म्हणजे लोकांचा गैरसमज दूर होईल. केशव, काहीतरी कर. अर्जुनाचा उतावळेपणा श्रीकृष्णाने चटकन हेरला आणि म्हणाले, लहान सहान दानधर्म करून काही होणार नाही. त्यासाठी काहीतरी भव्य दिव्य करायला पाहिजे. आणि तू माझ्या सगळ्यात जवळचा व्यक्ती, मग तर करणे भागच आहे. आता तू बघच मी काय करतो ते. असे म्हणत श्रीकृष्णाने आपली बासुरी काढली आणि हवेत फिरवली आणि पुढच्या क्षणी त्यांच्यासमोरचे 2 डोंगर सोन्याचे झाले. श्रीकृष्ण म्हणाले, हे घे पार्थ, 2 सोन्याचे डोंगर दान कर, म्हणजे तिन्ही लोकात तुझ्या दानशूरतेचा डंका वाजेल. अर्जुन खुश झाला आणि त्याने लगेच आपल्या एका सैनिकाला बोलावले आणि म्हणाला, जवळपास जितकी गावे असतील तितकी दवंडी द्या आणि सांगा की अर्जुन सोने दान म्हणून देणार आहे. या आणि घेऊन जा. अर्जुन उत्साहाने बोलत होता, हे बघ केशव, आता मी कसे सगळं व्यवस्थित करतो. दुसऱ्या कोणाला सांगण्यापेक्षा मी स्वतः हे दान करीन. लोकांना यायला आणि सोने घेऊन जायला त्रास होऊ नये किंवा गर्दीमुळे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून मी सगळ्या सेनेला तसे आदेश देतो. सगळी व्यवस्था कशी चोख असायला पाहिजे. तू काही काळजी करू नको, मी सगळे व्यवस्थित करेन. बघता ही बातमी आगीसारखी पसरली आणि लोकांचे लोंढे तिकडे येऊ लागले. अर्जुनाने पाण्याचा तांब्या हातात घेऊन हातावर पाणी घेतले आणि संकल्प सोडला आणि तो स्वतः सोन्याचा डोंगर तोडून लोकांना सोने दान करू लागला. लोक अर्जुनाचा जय जयकार करत होते. तिकडेच कोपऱ्यात श्रीकृष्ण उभे राहून गालातल्या गालात हसत होते. बघता सकाळची दुपार झाली. दुपारची संध्याकाळ. लोक येत होते आणि अर्जुन डोंगर फोडून त्यांना देत होता. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आठवडा कधी उलटून गेला हे कळले सुद्धा नाही. लोकांच्या जय जयकारमुळे किंवा आता सगळे दानशूर म्हणतील या आनंदाने अर्जुन न थकता डोंगर फोडत होता आणि दान देत होता. आणि 1 दिवस तो दमला, कंटाळला. पाहायला गेले तर अजून अर्धा डोंगर पण संपला नव्हता. आणखी 1.5 डोंगर संपणार कसा हा प्रश्न त्यांच्या डोक्यात घुमू लागला. आणि मग जेव्हा तो थकून चूरचूर झाला आणि आता यापुढे काय करायचे सांगत त्राण उरले नाही, तेव्हा तो खाली बसला. श्रीकृष्ण आले आणि म्हणाले, अरे तू बसला थकला असे कसे? अजून 1.5 डोंगर बाकी आहे. अर्जुनाने हात जोडले आणि म्हणाला, हे केशव, आता माझ्याने हे शक्य होणार नाही. मला माफ करा.
श्रीकृष्ण आणखी त्याचे खेचत म्हणाले, असे कसे? मग हे दान कोण करणार? तो दान करायच्या आधी उदक सोडले होते. असे अर्ध्यात काय कार्य सोडणार? अर्जुन गयावया करत म्हणाला, केशव, आता तूच मला यातून सोडव रे बाबा. श्रीकृष्ण पुन्हा गोड हसले आणि जवळ उभ्या असलेल्या एका सैनिकाला बोलावले आणि कर्णाला बोलावून आणायला सांगितले. काही वेळाने कर्ण आला आणि श्रीकृष्णाला हात जोडून नमस्कार करत म्हणाला, हे मुरली मनोहर, आज या पामराची अशी काय आठवण झाली? श्रीकृष्णाला अर्जुनची अवस्था बघून हसू येत होती, तरी ते आपले हसू दाबत कर्णाला म्हणाले, माझे एक काम आहे कर्ण, आता तूच आम्हाला या दुविधेतून बाहेर काढू शकतोस. केशव, हुकूम करा, मी तत्पर आहे. श्रीकृष्णांनी सोन्याच्या डोंगराकडे बोट दाखवत म्हणाले, हे सोन्याचे डोंगर दान करायचे आहेत. कर्ण हसला आणि म्हणाला, हत्तीच्या एवढंच का? काय माधवा, माझी मस्करी करता का? अरे मस्करी नाही, खरंच दान करायचे आहेत. कृपया आम्हाला मदत कर. कर्ण हात जोडत म्हणाला, तुमचा शब्द माझ्यासाठी हुकूम. आत्ता करतो. एवढे म्हणून कर्ण डोंगराच्या दिशेला गेला. तिकडे 2 ब्राह्मण होते. कर्णाने त्यांना नमस्कार केला, हातात तांब्या उचलला आणि पाणी सोडले आणि त्या दोघांना म्हणाला, हे ब्राह्मण देव, मी हे डोंगर तुम्हाला दान करत आहे, कृपया स्वीकार करावा. एका क्षणात कर्णाने दोन्ही डोंगर दान करून टाकले आणि श्रीकृष्णाला वंदन करून निघून गेला. अर्जुन आवासून जाणाऱ्या कर्णाकडे पाहत होता. अर्जुनाला काही कळले नव्हते. तो श्रीकृष्णाला हात जोडून म्हणाला, केशव, हे सगळे काय आहे? कृष्ण हसले आणि म्हणाले, याला म्हणतात दानवीर. अर्जुना, तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे सांगू का? ऐक. सगळ्यात आधी तू जे दान करायला निघालास ते तुझे होते का? तुझे नसून देखील तू गाजावाजा केलास. हा अहंकार नाही की तू स्वतःच्या नावाची दवंडी पेटवली. तुझ्यात अहंकार इतका की तू लोकांना तुझ्याजवळ दान घ्यायला बोलावले. आणि कर्ण स्वतः चालत त्या ब्राह्मणापर्यंत गेला आणि नम्रपणे विनंती करून दान दिले. तुझ्या दवंडी पिटण्यात आणि त्याच्या विनंती जमीन आसमानाचा फरक आहे. तुला तुझ्या दानशूरतेचा गाजावाजा करायचा होता, पण तो चुपचाप झाला आणि दान देऊन निघून गेला. दुसऱ्या कोणावर विश्वास नाही म्हणून तू स्वतः दान द्यायला बसलास. दान देताना देखील तो लहान मोठे स्त्री पुरुष बघून दान देत होता. तुला तुझं नाव करायचे होते आणि त्याला फक्त दान करायचे होते. तो समोरच्याची परिस्थिती, त्याच्या दिसण्याशी त्याला काही देणे नव्हते. असे म्हणतात की दान दिलेल्या गायीच्या गोट्याची चौकशी करायची नसते. तू दान दिले, विषय संपला. पण तुला आपले राजवैभव चा दिखावा करायचा होता. तू सगळी सेना लावली, पण कर्णाने दान करून टाकले. तो हे विचार करत बसला नाही की ते डोंगर कसा घेऊन जातील, त्याचे काय करतील. त्याचा विचार सहज, सोपा आणि निर्भय होता. दान घेणाऱ्याने विचार केला पाहिजे की त्याची ते दान घ्यायची पात्रता आहे का? सगळ्यात महत्त्वाचे, दान असे करावे की उजव्या हाताने दिलेले दानची खबर डाव्या हाताला देखील लागू नये. आता कळले का कर्णाला दानवीर का म्हणतात ते? एवढे बोलून श्रीकृष्ण निघून गेले आणि अवाक होऊन अर्जुन त्यांना पाहत होता. बोलायला एक शब्दही नव्हता, कारण डोळ्यातले अश्रू बरेच काही सांगून जात होते. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.